हळूहळू जेव्हा ते फिरतील तेव्हा ते 1 महिन्याभरात लक्षात येईल की आपण जी संकल्पना करतोय ती संकल्पना वास्तविकतेमध्ये कधी त्याचं रूपांतर होऊ शकत नाही. या मतदारसंघामध्ये एक पराभव झाल्याने त्याचा अर्थ तोच निष्कर्ष आणि तोच निकष विधानसभेला लागू होईल असं अजिबात नाही आहे. मला असं वाटतं की माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या राजकीय प्रक्रियेमध्ये, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा फरक आहे माझ्या आणि त्यांच्यामध्ये. तर त्यांना कुठली अडचण मला तरी दिसत नाही, जेवढं मी 2 महिन्यापासून पाहतोय. दौरे हे चालत राहतं, दौरे त्यांनी घेतले पाहिजे, मुक्कामाला आले तरी काही हरकत नाही, आमचा काही त्या बाबतीत विरोध नाही. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना परवानगी आहे, तर त्यांनी ते करावं, मी माझं काम करत राहील. विखे लंकेंनी दहशतीचं झाकण प्रचार केला. आता राजेंद्र पिपाडा तुमच्यावर वारंवार आरोप करताय, दहशत, गुंडगिरी, मारहाण अशी भाषा करताय. नेमकं राजेंद्र पिपाडाला तुम्ही कधी उत्तर